Hi everyone, today in this video lecture we are going to learn about the cooking of legumes with its method and oil composition and its method. So let's begin with the legumes. Cooking of legumes. The legumes can be cooked in three different parts. You can see here as a whole legume, dal or legume flour. Whole legume म्हणजे अख्खे कडधान्य असतात without any dehusking or splitting of an legume, that is whole legume. Dal is nothing but the a legume which is dehusked and split into two halves. It's nothing but dal. And legume flour, that is flour, the flour which has been prepared from the dal. Okay, these whole legume are generally germinated and then used. So the whole legumes are soaked first in the water for overnight, and the water is drained off, and the whole legumes are cooked in water till it becomes soft. The salt and the other condiments are used or added for the taste purpose for this whole legume. The dal is cooked in water in a proportion of 1:4 for the about 20 to 30 minutes, and the pressure increases, the cooking time decreases. And this cooked soft consistency then are mashed and added into water, and salt and condiments are added for the taste. Again, dal is converted to legume flour, then the flour can be used for different fried products, generally a blend of cereals and legumes. Also, flour is used to obtain a balanced diet. लेग्युम्स अख्खे आपण आहेत, अख्खे लेग्युम्स कसे यूज करतो तर ते सपोज उद्या आपल्याला कुठलं तरी एक लेग्युम आहे पर्टिक्युलर, तो आपल्याला उद्या कुक करायचा आहे फॉर अ कन्झम्पशन. देन आपण काय करणार की तो we will keep them in a water for about overnight, and in the morning we will drain that excess water and we will cook them in water so that what happens that the cooking time will reduce due to the legume which are soaked in water will become of soft consistency, and they can be cooked easily, and with the help of or by adding salt or other condiments, that legume will give up another good taste. सेम ॲज फॉर दी डाल आपण काय करणार, डाल ही ओव्हरनाईटसाठी नाही आपण ठेवणार, फॉर 30 to 20 मिनिट्समध्येच ती डाळ त्या सॉफ्ट कन्सिस्टन्सीमध्ये येते. मग आपण ती प्रेशर कुक करायची आणि डायरेक्ट वी कॅन कन्झ्युम ऑर बाय ॲडिशन ऑफ सॉल्ट अँड अदर कॉन्डिमेंट्स. नेक्स्ट इज व्हीट फ्लोर आपण फ्राईड पोटॅटो फ्राईज वगैरे करायचं असेल तर त्याच्या कोटिंगला आपण हे लेग्युम फ्लोअर किंवा सिरियल फ्लोअर यूज केला जातो. तर मेन हे डिफरंट पार्ट्स आहेत, आपण कुक करू शकतो लेग्युम्स, ते अख्खे डाळ आणि त्याचा फ्लोअर. आणि त्याचे फॅक्टर्स काय आहेत ते आपण बघू. फॅक्टर्स अफेक्टिंग कुकिंग क्वालिटी. टाईम ऑफ सोकिंग इन वॉटर. टाईम ऑफ सोकिंग इन वॉटर म्हणजे काय की जेव्हा इंक्रीज रेट हा काय करणार आहे, हायड्रेशन रेट हा इंक्रीज होणार आहे जसं तो वॉटरमध्ये टाकलं गेलं जाणार आहे. का जेव्हा तो आपण ओव्हरनाईटसाठी ठेवू तेव्हा लेग्युम्स हे वॉटर सोक करणार आहेत, आणि त्याने काय होणार आहे, त्या लेग्युम्सची कन्सिस्टन्सी सॉफ्ट होणार आहे आणि त्यामुळे इझिली ते कुक्ड होणार आहे. पण तेच जर आपण सकाळी ठेवलं तर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला हवी तशी भेटणार नाही, आणि त्याने काय होणार आहे, कुकिंग टाईम इंक्रीज होणार आहे. सो जी टाईम आहे सोकिंगचा फॉर कोल्ड वॉटर्स असेल तर तो ओव्हरनाईट केला जातो, दॅट इज 12 आवर्ससाठी. आणि जर तो हॉट वॉटरसोबत वार्म वॉटरसोबत ठेवला जात असेल तर तो अराउंड इट टेक्स हाफ टाईम, दॅट इज 5 to 6 hours to absorb the water in that legume. Okay, so hardness of water. When the legume are cooked in hard water, they retain hard and not cooked for a long period. Such legumes are called hard cooked legumes. म्हणजे जरी ते जे खूप एकदम कडक असतात आणि ते रिटेन्ड होत नाहीत आणि ज्याला जास्त टाईम लागतो कुकिंगला त्याला हार्ड म्हणून हार्ड लेग्युम्स
म्हणतात आणि त्याच्यामुळे काय होतं, कुकिंग टाईमसुद्धा वाढतो. त्याच्यामुळे हे जनरली फ्लोराईड्स आणि सल्फाईड्स असल्यामुळे आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे ह्याची जी आहे ते ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी लेग्युम्सची ती कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर्स. म्हणून ॲडिशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम सल्फेट वॉटरमध्ये टाकायचं, सो दॅट सोकिंग ऑफ दॅट लेग्युम्स रेट इन्क्रीजेस. म्हणून जास्तीत जास्त काय होतं, मग ते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे रिॲक्ट होतात पेक्टिन सबस्टन्ससोबत आणि लेग्युमला आणि फायटेज हे प्रिव्हेंट करतात कुकिंग टाईम रिड्यूस करायला. ओके, दिस इज द हार्डनेस ऑफ वॉटर. फॉर एक्झाम्पल यू कॅन से दॅट काळा वाटाणा हे लवकर शिजले जात नाहीत, त्याला ॲज कम्पेअर टू अदर लेग्युम्स कुकिंग टाईम खूप जास्त लागतो. नंतर मग इफेक्ट ऑफ व्हरायटी. Some varieties cook easily while other are difficult to cook. As depends, मी तुम्हाला आत्ताच म्हटले की काही लेग्युम्सला जास्त वेळ लागतो तर काही लेग्युम्सला कमी वेळ लागतो. सो इट डिपेंड्स अपॉन दॅट पर्टिक्युलरली इन लेग्युम्स इटसेल्फ. ओके, सो इफेक्ट ऑफ दॅट पेक्टिन, फायटिक ॲसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम कंटेंट ऑफ दी लेग्युम. ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा लेग्युम हाय लेवल पेक्टिन, फायटिक ॲसिड, कॅल्शियम अँड मॅग्नेशियमचा आहे, त्यामुळे तो कुकिंग ऑफ लेग्युम्स रिटार्ड करतो, कंटेंट त्यांचे रिटार्ड करतो आणि त्याने काय होतं की कुकिंग टाईम रिड्यूसेस करतो. सो जेव्हा आपण सोडियम बायकार्बोनेट टाकू तेव्हा जी त्याची कन्सिस्टन्सी आहे सोकिंगची ही होणार आहे, रेट आहे तो इन्क्रीज होणार आहे आणि त्याने आपले जी कुकिंग टाईम लागणार आहे त्या पर्टिक्युलर लेग्युमला कुक करायला ही रिड्यूस होणार आहे. आणि तर त्याचा जो लेग्युमचा कन्सिस्टन्सी ही सॉफ्ट असणार आहे. म्हणजेच तो काय करणार आहे, जो आपण सोडियम बायकार्बोनेट आहे तो त्याचा कोणाचा फायटेसचा, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा आणि पेक्टिनचा बॉन्ड ब्रेक करणार आहे आणि ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे. ओके, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्वांटिटी ऑफ सोडियम बायकार्बोनेट डिपेंड्स अपॉन हार्डनेस ऑफ वॉटर किती हार्डनेस आहे त्याच्यावरती ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी डिपेंड करणार आहे. बट इट कॅन बी यूज ड्युरिंग सोकिंग और कुकिंग, बट प्रिफरेबली ड्युरिंग कुकिंग. म्हणजे सॉल्ट हे जनरली आपण कुकिंग करतानाच यूज करतो, सोकिंगच्या वेळी यूज करत नाही. ओके, आणि सोड्याच्या ॲडिशनमुळे काय होणार आहे, डिस्ट्रॅक्शन ऑफ बी कॉम्प्लेक्स पर्टिक्युलरली इन थायमिन. आणि टाईप ऑफ लेग्युम काय आहे, तर सम व्हरायटीज ऑफ लेग्युम कुक्स इझिली बट अदर्स हॅव डिफिकल्ट. म्हणजे ॲज प्रमाणे जशी व्हरायटी असेल तसं टाईपसुद्धा अफेक्ट करतो फॅक्टरला ऑफ कुकिंग क्वालिटी. ओके, देन नेक्स्ट कमिंग टू ॲडिशन ऑफ टाईम ऑफ कुकिंग. आय गेस टाईम ऑफ कुकिंग काय, जसं सॉफ्ट कन्सिस्टन्सी असेल तसं कुकिंग टाईम कमी लागणार आहे. जर हार्ड कन्सिस्टन्सी असेल तर कुकिंग टाईम लो लागणार आहे. आणि ॲडिशन ऑफ दिस सोडियम बायकार्बोनेट बिफोर कुकिंग, दिस वॉट हेल्प्स की त्याची जी कुकिंग क्वालिटी आहे ती कमी करणार आहे, सॉफ्ट बनवणार आहे. आणि डिपेंड्स ऑन दी हार्डनेस ऑफ वॉटर. आणि मोस्ट ऑफ दी ह्याच्यामध्ये काय होणार आहे, विटामिन्स आणि मिनरल्स हे रिमूव्ह होणार आहेत वॉटरबरोबर आणि डिस्ट्रक्शन ऑफ बी कॉम्प्लेक्स विटामिन्स. आणि मॅच्युरिटी हे लेग्युम्स कमी कुकिंग टाईमसाठी यूज केले जातात फॉर हार्ड ग्रेन्स. ओके, म्हणजे जर्मिनेशन प्रोसेस इन शॉर्ट इथे होते, दॅट वी हॅव लर्नड इन यस्टरडेज लेक्चर. व्हॉट आर इट्स मेथड्स ऑफ द लेग्युम? Let's start with the methods of legumes, that is pressure cooking, cooking in water, roasting and puffing. Starting with the pressure cooking. Pressure cooking मध्ये काय होतं की commonly practiced for the used for whole grains and splits. ह्याच्यामध्ये स्प्लिट्स आणि होल ग्रेन्समध्येच हे प्रेशर कुकिंग केलं जातं. टेम्परेचर किती असतो ह्याचा, तर अबाउट 121 डिग्री सेल्सिअस. आणि हा कुकरचा प्रेशर आहे आणि प्रेशर ॲट 15 PSI अँड टाईम ऑफ कुकिंग 10 to 15. म्हणजे 1
121 डिग्रीला कुकरचं जो टेम्परेचर आहे हा 10 to 15 मिनिट्समध्ये लेग्युम्स इझिली कुक करून आपण कन्झ्युम करू शकतो, राईट. माइल्ड हीट treatment improves digestibility of that beans. So excessive heat treatment results in lowering the digestibility, but obvious excessive असल्यामुळे काय होणार आहे ती heat treatment lowering in the digestibility. Certain actions occur during cooking. Certain actions म्हणजे काय, रिॲक्शन बिटवीन सर्टन अमायनो ॲसिड अँड प्रोटीन. नंतर मग अमायनो ॲसिड अँड रिड्युसिंग शुगर, हिअर मेलार्ड रिॲक्शन होते. रिॲक्शन बिटवीन प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स विच रिझल्ट्स इन द डिस्ट्रक्शन. आणि अमायनो ॲसिडची सुद्धा ह्याच्यामध्ये रिॲक्शन आणि ॲक्शन्स होतात. सो दॅट इट साइड बाय साइड रिड्युसेस और destroys some nutritive content. Excessive heating of the soybean. Example that the excessive heating of the soybean, it contains cytine and methionine, reduces the level of cytine and methionine, which reduces the availability of the amino acid. Okay, this is all about the pressure cooking. Next, cooking in water. Cooking is a traditional method of cooking that the legume seeds cooked in the boiling water. So cooking time varies from legume to legume, and it's about 30 to 40 minutes are required to cook for a over after night soaking. Significance of this cooking in water is nothing but to obtain tender and edible product, to get characteristic flavor and aroma, also to destroy the anti-nutritional factors and in legume. Okay, this cooked water may be discarded or may not be discarded depending upon the performance. म्हणजे काही काही सगळेच न्यूट्रिशन प्रत्येक वेळी ते जातीलच असं नाही, हे त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीवरती आहे ते डिपेंड करतं. सो मग न्यूट्रियंट्स आहेत हे लॉस होणार, बट ऑब्वियस आहे मेथड ऑफ कुकिंगमध्ये. आणि त्यांनी काय होणार आहे, लॉस ऑफ मेनली विटामिन्स अँड मिनरल. आणि विटामिन्स हे जनरली 20 to 30% लॉस होणार आहेत आणि मिनरल्स 50%, म्हणजे जास्त लॉस हा मिनरल्सचाच होणार आहे. इफ द लेग्युम्स आर कुक्ड फॉर प्रोलॉंग पिरियड, देन द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन चेंजेस अँड लेवल ऑफ अमायनो ॲसिड ऑल्सो चेंजेस, विच चेंजेस द डायजेस्टिबिलिटी ऑफ दी प्रोटीन. मग ह्याने पण काय होणार आहे, डायजेस्टिबिलिटी आहे कसली प्रोटीनची ही पण रिड्यूस होणार आहे. अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स आहेत हे इनॲक्टिवेट होणार आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रिप्सिन इनिबिटर, हिमॅग्लुटॅनिन आणि सायनिन. ओके, आणि हे अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर डिस्ट्रॉय झाले असल्यामुळे ते काय आहेत, हीट सेन्सिबल फॅक्टर्स आहेत आणि म्हणून त्यांना हीट स्टेबल फॅक्टरसुद्धा बोललं जातं. They are stable and non-change in this factor. Okay, the phytase, saponin, oligosaccharides, certain enzymes also are stable factors in this cooking of water. Okay, this is all about cooking in water. Now coming to roasting. This is the dry treatment. It is generally roasted in hot pan or oven at a temperature of about 150 to 200 degrees Celsius for 10 to 15 minutes. Okay, due to this roasting process, there is loss of nutrient. Loss of nutrient is very less as compared to cooking in water and pressure cooking. It also develops a desirable flavor and destroys the thiamine and pantothenic acid, as well as riboflavin is lost, which are the anti-nutritional factor in this legumes. Okay, during roasting process there is reduction in moisture content, prevents positive growth mold and reduce the chances of rancidity and develops a desirable flavor. ह्याच्यामुळे काय होतं की जो मॉइश्चर कंटेंट आहे तो कमी होतो, त्यामुळे काय होणार, आपल्याला आपण रोस्ट करतो याने तव्यावरती भाजतो, त्याच्यामुळे काय होणार आहे, इन शॉर्ट की मॉइश्चर कंटेंट तर होणारच आहे कमी, त्याच्यामुळे मोल्ड ग्रोथ आहे ती पण कमी होणार आहे आणि रॅन्सिडिटीचे चान्सेससुद्धा कमी आहेत. आणि तो मेन फंक्शन आहे की त्याचा जो डिझायरेबल फ्लेवर आहे तो डेव्हलप करायला हेल्प करणार आहे.
Okay, during light roasting in this, there is denaturation of protein, but it does not affect the chemical composition. म्हणजे ह्या रोस्टिंगमध्ये डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन होतं, पण तो कुठलाही केमिकल इफेक्ट होत नाही केमिकल कंपोजिशनवरती. रोस्टिंग डिस्ट्रॉयज द थायमिन अँड पॅन्थोथेनिक ॲसिड ॲज वेल ॲज रायबोफ्लेविन. Okay, so almost roasting temperature and time important factors during roasting, that is 1200 degrees Celsius for about 15 minutes for legumes are generally roasted. Okay, so by roasting certain functional properties get chances, like cooking is also inactivates certain anti-nutritional factors, and because of this what cooking moisture content and mold growth also reduces. Okay, this is nothing but a dry treatment which is done at the temperature of 150 to 200 degrees Celsius for about 15 to 10 minutes. Now puffing is nothing but a puffing of peas and Bengal gram is carried out here. Okay, so the legumes may be puffed at high temperature for short time. At home level the legumes first are heated at temperature of 80 डिग्री सेल्सिअस, नंतर मग 2% वॉटर हे ॲड केलं जातं. आणि हे जे मिक्सचर आहे हीट केल्यानंतर 2% वॉटर ॲड केल्यानंतर ते ओव्हरनाईट ठेवले जातात फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ मॉइश्चर. त्याने काय होणार आहे, जे लेग्युम्स पफ्ड ऑन द हॉट सँड फॉर अबाउट 250 to 300 ॲट द टेम्परेचर, ह्याने काय होणार आहे, जे कॉटेलिडॉन्स आहेत लेग्युम्सचे हे पफ्ड होऊन स्प्लिट होणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, विच इज देन रिमूव्ड बाय हँड रबिंग. आणि ॲट इंडस्ट्रियल पफ म्हणजे टेम्परेचरला पण त्याला हीट करून 2% वॉटर ॲड केली त्याच्यानंतर, बट ऑब्वियस आपण वॉटरमध्ये ठेवल्यामुळे ते काय सोकिंग होणार आहे. आपण ऑलरेडी त्याला हीट दिलेले आहे त्यामुळे वरचं जे हस्क आहे ते रिमूव्ह होणार आहे आणि आपल्याला कॉटेलिडॉन्स ऑफ लेग्युम हे स्प्लिट झालेले भेटणार आहेत. आणि ते जे स्प्लिट झालेले आहेत ते जनरली आपण हाताने काढू शकतो. Okay, this is at the industry level, fire furnaces, large roasting pans are used for puffing. Okay, these are the equipments which are used during this puffing. Recently, automatic continuously electric roasting machines are used. This is all about the puffing of the legumes. Okay, then moving ahead with the chemical composition of oilseed and what are the methods of the oilseed we are going to learn. As in the earlier also have told you about that chemical composition of oilseed, that is chemical composition, that is moisture, protein, ash, fiber, carbohydrates. These are the chemical composition which depends upon the legume to legume, means the content of this chemicals or these parameters depends upon the legume to legume. As for example, you can see here the groundnut contains a moisture percent of about 5%, protein 28.5%, oil 47.5%, ash 29.5%, fiber 2.8% and carbohydrate 13.3%. All over energy we going to get, that is 595 calorie per 100 gram kernel. Same as mustard, nigger, sunflower, these are the examples. Okay, the main is that they are having the composition of moisture, protein, oil, ash, fiber and carbohydrate. These oils and fats are essential constitute for all the plants and animal form life. So most of them are derived for annual crop or periperennial oilseed plants or minor oilseeds and agricultural byproduct. The largest source of this oil at present is the seed of annual plants such as groundnuts, soybean, mustard or sunflower, etc. There are as many as 1,000 different types of oilseeds bearing this in the forest of the India. Okay, so edible oil is the main source of fat which is daily intake by us in our meal.
Then the post-harvest technology out of many inputs and plays important role in increasing the edible oil production by reducing the post-production losses and energy recovery of oil from the seed. So for this the extraction of oil takes place. So there are various types of extraction of oil depending upon the legume. As we can say that key fats and oil are basically esters of glycerol and fatty acids, so most of which have an even number of carbon atoms, and the fatty acids found in these oils may be either saturated, that is each carbon atom in this chain is linked by a single bond to other carbon atom to an or to the hydrogen atom, so they can be unsaturated having one or more carbon atoms in the chain joined by the double bond. This natural flavor and odor of the oils are due to presence of non-fatty matter, and the color is due to presence of small amount of fat. The small pigments such as carotenoids, chlorophyll of some are due to oxidation and polymerization product of the fatty acids. Okay, the fat in the diet serves to increase the palatability and the flavor of the foods. So they provide a lubrication action and dairy on the offset of the hunger. They also improve the texture and food items. They also give a very good taste to the food. Okay, so moving ahead with that oil extraction method. In general, there are four types, that is chemical, high pressure, distillation and mechanical. In chemical it includes solvent, enzyme, and in mechanical hydraulic press and screw press. For our portion it is only for solvent, hydraulic and screw press. We will learn about these three extraction methods. First is hydraulic method. In this means when for the extraction of this oil, mechanical expellers are used. Most widely these expellers are used so that the solvent extraction plant plays an important role in extraction of oil. During this, what happens, the oil seeds are compressed in various types of compressing devices, that is hydraulic press or screw press. So there are two steps involving expansion of oil, that are डिसइंटिग्रेशन अँड प्रेसिंग. अंडर डिसइंटिग्रेशन मध्ये काय होतं की ऑइल ग्लोब्युल्स आहे सेपरेट केले जातात आणि टफ मेम्ब्रेन सराउंड केलं जातं ऑइल ड्रॉपलेटला, आणि ते कशाला एक्सपोज केले जातात, एक्सपोज आणि बस्ट केले जातात अंडर प्रेशर अनेबलिंग द ऑइल टू ऊज आउट. म्हणजे प्रेशर त्या ह्याला जो आहे आपण डिसइंटिग्रेशन प्रोसेस यूज केली तर त्या ऑइल ग्लोब्युल्स हे सेपरेट केले जातात. कसे तर ते टफ मेम्ब्रेन आहे हे सराउंड केलं कशाला जातं तर त्या ऑइल ड्रॉपलेटला ते एक्सपोज आणि बस्ट केले जातात अंडर प्रेशरमध्ये. सो त्याच्यामधले जे ऑइल आहे हे बाहेर येतं. तसंच फॉर एक्झाम्पल एक्सप्रेशन इज अ प्रोसेस ऑफ मेकॅनिकल प्रेसिंग लिक्विड आउट ऑफ लिक्विड containing solid. So the screw press, roller press and mill, collapsible plate and frame filler press, disc mill are some of the example of widely used equipment for this process. Main advantage of this is that the over chemical extraction gives the liquid free of dissolved chemicals and thus a safer process. So first is that is hydraulic press. We can say that it is considered of a series of horizontal coagulated iron plates. You can see here horizontal coagulated iron plates where the plates are separated by 4 to 14 pre-molds oil cakes. These plates are 4 to 14 depending upon that hydraulic capacity. This then after pressing is completed in two stages. In first stage what happens, the oil sample are pressed at approximately 5 MPa for 15 to 20 minutes, while afterward the press at 28 MPa is applied for 5 to 10 minutes to complete extract the process. म्हणजे हा जे मोल्ड्स आहे त्याच्यामध्ये जे सीड्स ठेवले जातात तर पहिला जो आहे पहिल्या दोन प्रेसमध्ये हे प्रोसेस कंप्लीट केले जाते. पहिल्या प्रेसमध्ये टेम्परेचर हे 5 MPa असलं पाहिजे आणि ते
15 to 20 मिनिट्सपर्यंत प्रेस करून ठेवले जातात. नेक्स्ट 28 MPa प्रेशर देऊन ते 5 to 10 मिनिट्समध्ये 5 to 10 मिनिट्सपर्यंत कंप्रेस केले जातात. त्यामुळे काय होतं, जो आउटपुट ऑफ प्रेस व्हॅरिड डिपेंडिंग अपॉन द साईज अँड सीड बीइंग प्रेस्ड. So in recent times at commercial level, processing of hydraulic press has been replaced by screw type processes. हे आपण ह्याच्यामध्ये जे आहेत ह्या दोन प्लेट्सच्या मध्ये जेवढे सीड्स किंवा आपण जे आपल्याला प्रेस करायचे आहेत ते ठेवले तेच प्रेस होणार आहेत, पण ड्यू टू त्याच्या साईज आणि ह्याच्यामुळे सगळ्यावरती एकच प्रेशर येईल किंवा सगळ्याच ह्याच्यातून कम्प्लिटली ऑइल रिमूव्ह होईल हे चान्सेस हे कमी आहेत. सो म्हणून हा हायड्रॉलिक प्रेशर हा स्क्रू प्रेसनी रिप्लेस केलेला आहे. यू कॅन सी हिअर दिस इज अ स्क्रू प्रेस and this is the main extraction process where screw press is used. You can see that the screw press for the oil extraction, the press has horizontally main shaft. Okay, so it is integrated with this shaft. The screw rotates with the cage or a barrel. You can see this is a screw which rotates with this wheel. Okay, then what later if the barrel is made up of case hardened tool steel bars, or this may be made of assembly of rings. Okay, the spacers are used between the lines of these and allow the drain of oil as pressure on the feeding material is increases. इकडनं जो आपण मटेरियल फीड करणार आहोत त्यावरती डिपेंड करतो प्रेशर ऑफ दॅट ड्रेन्ड ऑइल. जेवढं आपण फीड जास्त करू तेवढं हे ऑइलचं रिसिवर इथे जास्त होणार आहे. मग ॲट अ डिस्चार्ज एंड अ मूवेबल चॉक और कोन कंट्रोल इज मूवेबल चॉक और अ कोन कंट्रोल इज ऑपरेटेड प्रेशर. सो इट इज अचीव्ड बाय चेंजिंग द width of this angular space through the oil cake process. Okay, so this choke is adjusted by the hand wheel. You can see here this choke is adjusted by this hand wheel so that which is opposite to that screw. So म्हणून त्याला फीड गिअर सुद्धा बोललं जातं, जेणेकरून ते ॲडजस्टिंग चोक हा थिकनेस मेंटेन राहायला पाहिजे, म्हणजे मेंटेन करतो तो. The configuration of screw is such that the volume displacement at the feed end of the press is considerably greater than that of discharge end. म्हणजे जो वॉल्यूम आहे फीड एंडचा हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू डिस्चार्ज. हिअर यू कॅन से डिस्चार्ज वेट. Okay, so moving ahead with the main solvent extraction method, we can see this is diagrammatically representation of oil extraction. You can say that this is feeder, that is head box. इकडनं आपण सीड्स टाकणार आणि हे जो कंडेन्सेट आउटलेट हा प्रेशर कोन आहे. दिस इज स्क्रीन, केक डिस्चार्ज, फिल्ट्रेट ऑइल वी विल गेट अँड ड्रिवन सॉफ्ट क्रेट. ओके, अँड दिस इज स्टीम इनलेट. तर हे काय होणार आहे, ह्याच्या रोटेशनमुळे इकडनं जो आपण सीड्स टाकणार आहोत लेग्युम्स ऑइल प्रोडक्शनसाठी हे ह्याच्यामध्ये येऊन ट्विस्ट होणार आहेत. प्रेस झाल्यामुळे काय होणार आहे, जे ऑइल कलेक्शन आहे हे ह्या इकडनं खाली जाणार. राईट, ह्या खाली इथे होल्स आहेत, पाईप्स यूज केलेले आहेत सो दॅट इकडे क्रश केलेले किंवा हाय प्रेशरला यूज केलेले जे आहेत हाय रिकव्हरीसाठी एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी ऑइल हे या डिस्चार्ज ह्याच्यातून खाली आपण इथे कलेक्ट करणार आहोत आणि आपल्याला इथे फिल्ट्रेट ऑइल भेटणार आहे. द मेकॅनिझम इज दिस ओनली. ओके, इनफ. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, जे केक फॉर्मेशन होणार आहे, आता जे ऑइल आहे आपला तो इकडनं कलेक्ट होणार आहे, पण जो राहिलेला आहे कॉटॅलिडॉन्सचा केक म्हणजे जो चोथा म्हणतात, समथिंग चोथाच म्हणतात, तो इकडनं आपण दुसरीकडे कलेक्ट केलं जाणार आहे सो दॅट वी कॅन गेट अ प्युअर ऑइल. सो इट जनरल मेथड ऑफ दिस ऑइल, दॅट इज सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. व्हॉट इज द मेन मेथड, दॅट
this involves the step of solvent extraction. Why solvent extraction it involves? Because has gained a considerably importance in India. Okay, so in this what happens, the solvent is added to well prepared material and it is then followed by diffusion of oil. You can see here diffusion of oil into solid, and then this mixture to the surface of the, what we can say, surface of that recovery of oil. Then the most common used solvent in Indian plants is N-hexane, and the boiling point of an N-hexane is about 65 to 5.5 degrees Celsius. So the screw stirrer is provided in an external unit to prevent the accumulation of that material, so that one place during the process. The extractor mill will come out of the extractor at the bottom. You can see here, as I told, that the extracted mill will come out of this extractor bottom, will removed by a metering screw conveyor. A de-oiled cake coming out from the extraction unit has 25 to 40% solvent by weight, and this is removed by and recovered. This is normally done by the evaporation, either through direct or indirect heating by steam or combustion of both. You can see at a high pressure किंवा evaporating pressure ने हे केले जातात. कशाने तर मी तुम्हाला सांगितलं, स्टीम किंवा कंबशन किंवा दोन्ही मिळून. सो दॅट की त्या स्टीम किंवा कंबशनमुळे काय होतात, जे हे ऑइल हे एक्सपील केले जातात, त्याने आपल्याला ऑइल इकडे भेटतं आणि त्याचे जे आहे केक फॉर्मेशन किंवा काय म्हणतो हां केक फॉर्मेशन किंवा ते उरलेला पार्ट डी ऑइल्ड केक that we are going to get in this point. Okay, diffusion of oil from the solid particles to the surrounding. Filtration takes place so that we can get a pure oil. Extraction, as I told that in India we are using N-hexane extracted. After extraction in that screw processor, solvent and extracted flakes are desolvanizing. This concept we are going to learn in the next chapter. Don't worry about this. Toasting, drying or cooling, or the solvent and crude oil is collected in this solvent recovery, so that we can get a crude oil product. And here cake, meal and other products are made from this remaining by addition of extra additives, or it's again recycled and hexane again recycled with the help of N-hexane, and again the process continues. So in short, this is the solvent extraction process of the oil seeds. Okay, are you clear about these methods that are oil extraction, that is chemical, solvent and enzyme, and mechanical, that is hydraulic press and screw press. Only three are there for your syllabus that I have told. Okay, thank you. Chemical composition is also over to you. Okay. Thank you.